इलेक्शन बजेट सुद्धा याला म्हटलं जात आहे, कारण इलेक्शन तोंडावर आहेत आणि त्याच्या काही दिवस आधी सादर होणार आहे बजेट आहे। त्यामुळे हे बजेट नेमकं कसं असेल याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याचबरोबर या बजेटमधून बऱ्याचशा अपेक्षा आहेत, कारण इलेक्शनच्या पूर्वी सादर होणारे हे जे बजेट आहे याच्यामधून लोकांना खुश करण्याची संधी मोदी सरकारकडे आहे आणि त्या संधीचा वापर मोदी सरकार करू शकतं। त्यामुळे आता यामध्ये नेमक्या काय घोषणा होणार याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि 11 वाजता बरोबर हे बजेट वाचनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या पिटाऱ्यातून काय बाहेर निघणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे आणि मोदी सरकारचं हे अंतरिम बजेट आज सादर होणार आहे। हे बजेट नेमकं कसं असेल, सामान्य मतदारांसाठी यामध्ये कोणत्या घोषणा होणार याकडे राज्यातील सर्व लोकांसह देशभरातील लोकांचं लक्ष आहे। तर जुनी कर रचना आपण बघू शकतोय कशी आहे। कर रचना यामध्ये बदल होऊ शकतो। उत्पन्न मर्यादा जुन्या कर रचनेमध्ये आहे 2.5 लाखांपर्यंत, त्यावर 0% कर लागतो। तर 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी 5% कर लागतो। ज्यांचं उत्पन्न हे 5 लाख ते 10 लाख आहे त्यांना 20% कर आणि ज्यांचं उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 30% कर भरावा लागतो। तर जी नवी कर रचना जाहीर करण्यात आलेली होती मागे, त्याची ही रचना कशी आहे आपण बघू शकतोय। उत्पन्न मर्यादा आहे 3 लाखांपर्यंत आणि त्यांना 0% कर लागतो। तर ज्यांचं उत्पन्न 3 लाख ते 6 लाखांच्या मध्ये आहे त्यांना 5% कर आणि ज्यांचं उत्पन्न 6 लाख ते 9 लाख रुपये आहे त्यांच्यासाठी 10% कर। तर ज्यांचं उत्पन्न 9 ते 12 लाख रुपये आहे त्यांना 15% कर आणि ज्यांचं उत्पन्न 12 ते 15 लाख रुपये आहे त्यांना 20% कर। तर ज्यांचं उत्पन्न 15 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 30% कर। अशी ही कर रचना आहे। 2 कर रचना कर प्रणाली आता सध्या फॉलो केल्या जात आहेत। त्यामुळे आता आज जे सादर होणारं बजेट आहे त्याच्यामधून यामध्ये काही बदल केले जातात का आणि जो टॅक्स भरणारा वर्ग आहे त्यांना काही दिलासा मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याच विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, 2 कर प्रणाली सध्या देशामध्ये आहेत आणि त्यानुसार जो टॅक्स पेयर आहे किंवा जे लोक नोकरी करतात, नोकरपेशा वर्ग आहे ते टॅक्स भरत असतात आणि मागील बऱ्याच वर्षांपासून हा जो टॅक्सचा स्लॅब आहे तो वाढवावा अशी मागणी केली जाते। याच पार्श्वभूमीवर आज इलेक्शन पूर्वी सादर होणारे हे जे बजेट आहे यामधून या नोकरदार वर्गाला नेमक्या काय अपेक्षा आहेत? नक्कीच आपण पाहतोय की फरा आता काही तासातच म्हणजे अवघे 1.5 तास राहिलेले आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेट सादर करतील। मात्र ह्या बजेटमधनं सर्वसामान्य असतील, नोकरदार वर्ग असेल किंवा मग ज्या गृहिणी, या सगळ्यांनाच अनेक अपेक्षा आहेत। त्यामुळे ह्या सर्वसामान्यांच्या काय नेमक्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। काही लोक आहेत माझ्यासोबत, काय सांगाल, काही तासातच आता बजेट सादर केलं जाणार आहे, या अंतरिम बजेटमधनं काय अपेक्षा आहेत, काय वाटतं? अंतरिम बजेटमध्ये कसं आहे ना, हे टॅक्स स्लॅब जे आहेत ते आपले प्रॉपर कॅल्क्युलेट केले पाहिजेत, कारण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी माणसं जे श्रीमंत माणसं आहेत ती आणि जी गरीब लोक आहेत यांना काही फरक पडत नाही या स्लॅब्सचा किंवा कसला। सामान्य काम करणारी माणसं जी आहेत त्यांना खूप फरक पडतो आणि तो त्यांच्या फॅमिलीवर इफेक्ट पडतो भरपूर। कारण कसं आहे, बघायला गेलं तर सगळीकडून सगळ्या गोष्टी महागवतात सगळ्या, पण पगार जर वाढवायचा विचार केला तर फक्त 2% 3% एवढंच वाढतो। तर तो पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की एक फिक्स काहीतरी ठेवलं पाहिजे की म्हणजे एक साधारण दर वर्षाला एवढं बजेट वाढलं तर ठीक आहे, पण लोकांचा पगार पण तसाच वाढला पाहिजे जेणेकरून ती लोक खर्च करू शकतील आणि सर्व्हाइव्ह होऊ शकतील। लोकांचा आजकाल असा प्रॉब्लेम होतोय की सर्व्हाइव्ह व्हायचे खूप वांदे होतात, लोक लोन घेतात, कर्जामध्ये डुबून जातात आणि नंतर शेवटी हातात त्यांच्या काही राहत नाही। मजा बाकीची सगळी जण करतायत, सामान्य माणूस रडतच राहतोय कायम। नक्कीच तुम्ही काय सांगाल, कारण अनेक अपेक्षा आहेत त्यामुळे टॅक्स हा मोठा विषय आहे सर्वसामान्यांसाठी। मिडल क्लास असल्यामुळे कशा पद्धतीत काय वाटतं यंदाचं ज्या बजेटमध्ये, अंतरिम बजेटमधनं काय अपेक्षा आहेत? हे साहेब म्हणाले जसं मिडल क्लास नावातच तुम्ही म्हणाल तर बजेट आणि मिडल क्लास हे दुरून संबंध नाही आहे। आता अनेक वर्ष आपण बजेट ऐकतोय, पाहतोय, बोलतोय, दरवर्षी तीच चर्चा पुन्हा होते। मिडल क्लास माणूस परत रस्त्यावर चहा मारत तीच चर्चा करतो, दुसऱ्या दिवशी कामाला लागतो। म्हणजे जो माझ्या लहानपणी वडापाव 3 रुपये होता तो आता 16-17 रुपये झाला आहे आणि दरडोई उत्पन्न म्हणाल तर त्या प्रमाणात वाढलेलं नाही आहे। त्यामुळे सामान्याच्या नशिबात हातात फक्त अजून वडापाव आणि कटिंग चायच आहे, त्याच्या हातात पिझ्झा बर्गर कधी येणार ही सरकारकडनं अपेक्षा प्रत्येक सामान्य माणसाला आहे। आणि हे म्हणाल तसं की यावर्षी तरी सरकारने या इन्कम टॅक्स स्लॅबचा विचार जरूर करावा आणि अजून एक की होम लोन ज्यांनी काढलेले आहेत, तुम्ही आता बघाल तर अनेक गृहनिर्माण
संस्था चालू आहेत, अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहेत. पण आता असं झालं आहे की होम लोन जरी असलं तरी त्याचं पोझिशन मिळाल्याशिवाय तो टॅक्स बेनिफिट मिळत नाही. पण तुम्ही साऊथ मुंबईचा जर विचार करा, अनेक प्रोजेक्ट ठप्प आहेत की लोकांनी त्याच्यावर कर्ज काढली आहेत पण त्यांना इन्कम टॅक्स बेनिफिट मिळत नाही, कारण प्रोजेक्ट कंप्लीट नाही, पोझिशन लेटर नाही. तर ही सूचना सरकारने ध्यानात घेऊन ते तरी थोडंसं आम्हाला मोहलत द्यावी की त्याच्यात तरी रिलॅक्सेशन मिळेल. बस एवढंच सांगेन. पण एकीकडे असं वाटत नाही, लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि अशातच हा बजेट सादर होणार आहे. लोकांना खुश करण्यासाठी, जनतेला खुश करण्यासाठी काही निर्णय देखील घेतले जातील, काही घोषणा देखील होतील. काय वाटतं? घोषणा होतील पण त्यांची अंमलबजावणी होईल का हा प्रश्न आहे. आणि नक्कीच तुम्ही म्हणाल तसं आता निवडणूक आहेत तर सामान्य वर्ग जो सगळ्यात मोठा वर्ग आहे आपल्या देशात एक मतदार म्हणून, त्यामुळे नक्कीच प्रत्येक पक्ष त्या मतदाराला सोडणार नाही, तो टार्गेट ऑडियन्स सोडणार नाही. त्यांना खुश म्हणून काहीतरी लॉलीपॉप देतीलच. तीच परा आपण पाहतोय की काय अपेक्षा आहेत आणि जनतेच्या मनामध्ये काय आहे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये जो बजेट येईल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. फरा निश्चितच मीनाक्षी, हा जो नोकरदार वर्ग आहे देशामध्ये तो मोठा आहे, मिडल क्लास वर्ग हा मोठा आहे, त्यामुळे त्यांना नेमकं काय मिळणार हा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काही ना काहीतरी मिळणार, लॉलीपॉप तरी दिला जाणार अशी अपेक्षा ते व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.